जय जय राम कृष्ण आईना श्रीमुखावली आवडे निरंतर आवडे निरंतर
गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय 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 गोपाल जय जय ऐके वचन
इतके करी देवा विनवितो तुझ इतके करी देवा विनवितो तुझ संत चनरज वंदे माता इतके करी देवा ऐके गोष्टी समर्पते तुझ देवी इतके करी देवा ऐकावे हे मात इतके करी देवा ऐकावे हे मात हृदय पंढरीनाथ दिवस रात्र इतके करी देवा ऐकावे गोष्टी सर्व समृद्धी तुझ देवी बलतिया भावे तारे पंढरीनाथ बलतिया भावे तारे पंढरीनाथ तुका मने तुझ शरण आलो इतके करी देवा ऐकावे गोष्टी सर्वत्र समृद्धी तुझ देखी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून भगवंताला मागून शरण जातात. नियम असा आहे शरण जाऊन मागायला पाहिजे का अगोदर मागायचं शरण जाईल. एखाद्या जवळ दारात आपण गेलो एखाद्याच्या त्याला नमस्कार करून मागावं का मागून नमस्कार करावा तुमच्या पद्धतीने तुम्ही ठरवा. तुम्ही म्हणतात तुकाराम महाराज शरण जाऊन मागायला पाहिजे की नाही पण शरण जाऊन मागायला नाही मागून शरण जात कारण भगवंत स्वतः आपल्या भक्ताला सांगता की तुम्ही मला शरण या तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भाव तत्पदात्परः शांती स्थानम भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हटलेलं आहे जो मद होय अन्य शरण त्याचे निवारे मी मला शरण यायला भगवंत सांगतात मग आपण शरण जायला पाहिजे की नाही परंतु भक्तामध्ये माणसामध्ये जीवामध्ये शरण जाण्याइतपत त्यांची पात्रता नाही. तुम्ही म्हणा असं कसं पात्रता नाही शरण जाणं सोपं आहे म्हणून शरण जावे सर्व भावे म्हणून सांगितलेला आहे. म्हणून हा जो आहे तो बंधन टाकलेला आहे तो मर्यादा आहे म्हणून अनुभव आहे त्या ठिकाणी ऋषी मुनी संत महात्मे अनेक तपी योगी ज्या पद्धतीने भगवंताला शरण गेले त्या पद्धतीने म्हणून तुकोबाला या जगतामध्ये जेव्हा अवतार घेतले तेव्हा ते सामान्य देवाप्रमाणे सामान्य माणसाप्रमाणे भगवत भक्ती करण्यास सुरुवात उपदत्ता केली का भक्ती ज्ञानोबा आहे उपदत्ताची ज्ञानी मोठमोठे महात्मे त्यांचा शास्त्रामध्ये आहे पुराणामध्ये आहे ते उपदत्ता असं अलौकिक असं भक्ती प्रकट करतात. शुकाचार्य महर्षी उपदत्ता आईच्या गर्भामध्ये असतानाच भगवंताशी नाळ जोडून आले असतात. आपण नाळ जोडून आलेला आहे का आपल्याला कशाचं काही माहित नाही. जीवाला मुळात जन्मच अज्ञानामध्ये मिळतो. जीवाला मुळात काहीच कळत नाही त्यानुसारच कुटुंब आहे. या ठिकाणी जीवाला कळण्याकरिता मागून शरण जाऊन मागणं मागितलं तर तुमचा अगोदर वशिला होता म्हणून तुमचं काम झालं. गावच्या एका कार्यालयामध्ये कुणाचंच काम होत नाही कुणाचंच काम अचानक तुम्ही गेला आणि तुमचं काम झालं. लोक काय म्हणतात अगोदर काय ते वशिला लावला असेल म्हणायचं काम आणि 12 महिने पिढ्या सरकारी काम 12 मध्ये काम
12 महिने घेतल्यानंतर आपलं काम होत नाही, तुमचं काम. तो म्हणतो अहो आम्ही मुंबईवरून वशिला लावला. काय म्हणतात मुंबईवर ना तिथं वशिल्याचं काम आहे का? भगवंताला शरण जाण्याचं वशिल्याचं काम आहे का? म्हणून तो करा या ठिकाणी भगवंताला शरण जाण्याचं अगोदर मागणं मागतं. देवा माझं मागणं आहे तुझ्याजवळ, ते मागणं पूर्ण कर. ते मागणं पूर्ण झाल्याबरोबर दुसरं काही मला काय इच्छा नाही, आपोआप मी तुला शरण. म्हणून तो मागणं मागच्या बघायचो के तरी देवा ऐकावे वचन. देवाला सांगते देवा माझं वचन ऐक. काय समूळ अभिमान. शरण जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. तनु मनो जीवे चरणाची लागावे अगरबत्ता चढावे, हे पायऱ्या आहे. साधन जगत संपन्न पायऱ्या असे अनेक पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून 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 किंवा त्या पायऱ्याला आचरण करून करून देवाला शरण जाणं नव्हे नव्हे तर आपल्याकडे ते होतच नाही. साधन जगत संपन्न आपण असूच शकत नाही, होऊच शकत नाही. त्याचा दाखला घेणं इतपत आपली बुद्धी तिथं संपते, विचार करण्यात संपतो. म्हणून तेवढं म्हणून तुकोबरा या ठिकाणी पायऱ्या मागतात, पायऱ्या सांगतात. देवा पहिला माझा अभिमान नाही सकत. समूळ बर का, समूळ अभिमान जाई माझ्या. माणसामध्ये काय आहे अहंकार. अहंकार म्हणजे काय मीपणा आणि कर्तेपणा. स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याला काय म्हणतात मीपणा, आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याला काय म्हणतात प्रतिष्ठा. आपलं कर्तृत्व आपण कशाने सिद्ध करतो? प्रतिष्ठा मिळण्यासाठीच ना. प्रतिष्ठा मिळाल्या की काय सिद्ध होतं? मी कवनी तरी आता या गोवा धोतर बांधून फेटा घालून माऊलीच्या समोर उभारे म्हणजे प्रतिष्ठेसाठी उभा आहे का नामासाठी? प्रश्न पडतो कडे. हा परमार्थामध्ये प्रतिष्ठा महत्वाची नाही, नाव महत्वाचं नाही. परमार्थामध्ये काय महत्वाचे बघ. परंतु संसारामध्ये प्रतिष्ठा महत्वाची आहे, नाव महत्वाचं आहे. लोक सर्व काय कशाने करतात? नावासाठी. आणखी सोपं सांगून का? प्रतिष्ठा, इज्जत, इब्रत, इब्रतीसाठी. आता दोंड्याच्या महिन्यामध्ये जावायला तुम्ही काय केलं नाही केलं का? बघा जावायला काय करतं तुमचं? कुणाला जावायला त्यांना माहित हवं. जावायला कपडे नाही दिले की जावायला की हा थोडा महिना गेला म्हणजे काय तुमचं काय करतो? मुलगी दिल्या तरी सुद्धा सगळ्या कोणाची इज्जत करतो? सासू सासरे बरोबर म्हणजे नाव खराब म्हणजे केलं तरी सुद्धा वाचूच का केलं एवढ्याच कमी त्याचा ऐकलं तिथं. म्हणजे लोक सर्व जे काही करतात कर्म व जे काही कर्म करतात ते सर्व नावासाठी. अभिमान आणि अहंकार यामध्ये थोडंच फरक आहे. अभिमान काय करतो? आपलं अस्तित्व सिद्ध करण्याला प्रयत्न करतो. अभिमान आहे मला माझ्या नावात. आणि अहंकार माझं इतकं सर्व कोण तुला जावायला चांदीच्या पादुका केल्या. आता पेपरामध्ये गावामध्ये जावायला चांदीच्या पादुका केल्यात म्हणजे ते काय म्हणतात माझं इतकं सासरा म्हणजे आम्ही जावायला एवढं मान देतो दुसरं कोण देत? अहंकार आणि अभिमान समूळ अभिमान जाणी. देवाला मागणे मागते. देवा माझा जो अभिमान आहे, माझा जो अहंकार आहे ते समूळ बर का. मूळ आणि समूळ. मुळासकट वेगळं. काही काही झाडं असं आहे मुळापासून उघडलं काढलं तर सुद्धा उगवतात. काँग्रेसचं गवत मुळासकट काढा तरी उगवतात. हो की नाही? तसं माणसाला कधी कधी वाटतं माझा अहंकार निघून गेला तरी कुठं ना कुठं काय ना काही अहंकार म्हणजे अहंकाराचा वारा न लावतो रोज मागणं मागतो का नाही?
ते जातं का आपला अहंकार? एखादी चाल सुंदर म्हणते की लगे आमचा अभिमान. तुकोबा आहे देवा, माझा देवा पायऱ्यापर्यंत. पहिली पायरी काय देवा? माझं एक वचन आहे बरं का. वचन म्हणजे काय? माझं एक पूर्ण कर. माझा जो काही अभिमान आहे तो माझा सर्व समोर अभिमान जाळी मात्र. अभिमान निघून गेला मग काय राहतं? माणसाच्या मनामधलं बुद्धीमधलं बरं का, मन आणि बुद्धीमध्ये जातो बरं का अभिमान आणि अहंकार. जाणीव कुठे होती? मनामध्ये आणि बुद्धीमध्ये. मनामधलं अभिमान आणि अहंकार निघून गेला मग काय राहतंय? काही राहत. मग तुम्ही काय पाहता? तुम्ही जे काय पाहता ते सर्व समान. म्हणून दुसऱ्याच्या तुम्हाला मागता एखादी एक गोष्ट सर्वत्र समदृष्टी तुझं दुसरं मागणं मागतात तुम्हाला देवा मला सगळीकडे समान दृष्टीने बघण्याचा काय दे? दृष्टिकोन दे किंवा डोळे दे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदात भेद परम. हे भेदाभेद जे आहे ना ते कुठं दिसतं? दृष्टीला. तुमच्या विचारामध्ये नाही, तुमच्या दृष्टीमध्ये. तुमचे विचार दृष्टीतून प्रगट होतात. ते म्हणून कसं करावं? अगोदर दृष्टीतून प्रगट होते नंतरच करावं. म्हणून देवा मला लहान मोठा थोर काही काही काय मला म्हणतो सर्वत्र मला तू दिसायला पाहिजे. सगळ्यामध्ये पांडुरंगाचं मला दर्शन करता. सर्व विंचू अवघे नारायण असं समदृष्टी तुका लागेला. कागदामध्ये आहे का? सर्वत्र समान दृष्टी ठेवते आणि त्या जीवामधील परमात्म्याचं दर्शन मला होऊ दे. असं दुसरं मागणं. अभिमान गेलं, दृष्टी समान झाली. आणखी काय? नाही इथंच नाही बाबा. मला संतांची सेवा करू दे. तुझे करी देवा विनवितो तुझ संत जनगज वंदी. संतांची सेवा करू दे. नुसतं सेवा नाही, संतांच्या चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लागू दे. म्हणजे त्यांची सेवा करू. संत समाधी धरावी आवडी करावी तातडी. तिसरा मार्ग. अभिमान केला, सर्वत्र पाठवून दिसू लागलं, संतांची सेवा करू लागली. बास की नाही? एवढंच नाही. हृदय पंढरीनाथ रात्र दिवस इतके करी देवा एकावी मात हृदयी. माझ्या हृदयामध्ये देवा तुझी आठवण असू दे. नुसतं नाही, वारी पुरतं नाही, पूजा पुरतं नाही, दिवस रात आठवण तुम्ही कधी विसरतो न म्हणावा. भगवंता तुझा विसर कधीच मला पडू नये. सतत तुझी जाणीव राहावी, सतत तुझी आठवण राहावी. तुझी जागा हृदयामध्ये सतत. तैसा हृदयामध्ये राहू. जो हृदयामध्ये राम आहे ना तो दिवस रात्र जागत असायला पाहिजे माझ्या हृदयात. असं मागणं. एवढं सगळं मागणं मागितल्यावर देवा तू मला चालल्याशिवाय राहा. म्हणून तू कोणा म्हणतात हलकिया भावे तारे पंढरीला का म्हणे तुझं शरण का. हे 4 पायऱ्या आहेत बरं का. 4 पायऱ्या. पण एक पायऱ्यामध्ये अभिमान अहंकार नाही तो पहिला पायरीमध्ये. दुसरा पायरीमध्ये तुमचं ज्ञानांजन कृष्णांजन म्हणतात ना एक वेळा. तुमच्या दृष्टीमध्ये भगवंताचं अंजन संतांचं प्रेमाचं अंजन पडलं दृष्टी निर्माण होते. तिसऱ्या पायरीमध्ये संतांची सेवा घडते. चौथ्या पायऱ्यामध्ये हृदयामध्येच पंढऱ्याचा प्रगट होतो. आणि ते एका प्रगट झालं की आपोआप देवा मी तुला शरण आलोच. मला दुसरं काही करण्याची आवश्यकता
तुकोबराय मागणं मागून शरण जातं. म्हणून तुम्हाला सांगितलं काय, तुकोबराय या अभंगातून मागणं मागून शरण जातात. शरण जाऊन मागणं मागलं. सावकाराकडे गेल्यावर नमस्कार करून पैसे मागा, पैसे मिळतील का पैसे मागून नमस्कार करता. पैसे मिळाल्यावर कशाला नमस्कार होतो. आमच्या वैद्यामध्ये एक वैद्य म्हणतात, रोग सरो आणि वैद्य मरो. रोग निवारण झाल्यानंतर वैद्याचं कारण काय आहे, डॉक्टरचं कशाला. रोग असतानाच तुम्हाला डॉक्टरची आठवण येते. एकदा रोग निघून गेला की तसं तुकोबाराय सामान्य जीवाला सांगतात की आपण भगवंताला शरण जाण्याची पण आपले पात्रताच नाही. शरण घेणं योग्य तोच आहे. तो स्वतःकडे शरण या म्हणतो, पण आपल्याला माहित नाही. आपल्याला फक्त त्याला मागायचं, बाबा आम्हाला शरण कसं यायचं माहित नाही, तोच आम्हाला शरणागती स्वीकार करून घे. असो नसो भाव पंढरी या भावनेने तुकोबराय देवाच्या समोर उभं राहतात आणि उभे राहून हे मागणं मागणं मागून तुकोबराय देवाला शरण जाता इथपर्यंत आम्हाला कळालं. आता आणखी थोडं पुढे जाऊ. आपल्याला प्रभाव तुकोबरायांचा आहे का तुकोबरायांचं बोलण्याचा? आपण ज्ञानोबरायाच्या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत, ज्ञानोबरायाच्या सानिध्यामध्ये आहोत. भगवान श्रीनाम संकीर्तन आपण करत आहोत, चिंतन करायचं आहे. तुकोबरायाचा अभंग आपण उच्चार करत आहोत, तुकोबरायाच्या अभंगावर आपण बोलत आहोत.
तुकोबरायाचा अभंग आपण श्रवण करत आहोत. अभंग हे त्यांचं परमार्थाचं गाव आहे. ते मला थोडं अवघड होत, सोपं सांगा, सोपं. नामदे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंग सांगितले काम करावे कवित्व. अभंगाची संख्या सांगे. काम काय? पायिकाने करावे स्वामीने सांगितले ते पायिक प्रकरण आहे. पायिक प्रकरणामध्ये तुका स्वामींनी जे काय काम सांगितलेलं आहे ते काम जोमाने करायचं. त्यामध्ये काही स्वामीजी मनोबळ. मग आम्हाला प्रभाव म्हणजे आमदाराचं पांडुरंगाचं म्हणणं आलं की कसं आलं. तुम्ही जर माझ्याकडे कामाला आला, आता तुम्ही सर्व आपापले काम करता. कामावर गेल्यानंतर मालकाने एखादं काम सांगितलं, ते काम चांगलं आहे की नाही माहित नाही, पण तुम्हाला हे काम करावंच लागतं. सांगितले काम करावंच लागतं. कारण तुम्ही तिथं कोण आहे? सेवक आहात. तुम्हाला मोबदला मिळतो, पगार मिळतो. मालकाने सांगितलेलं काम तुम्ही चांगल्या पद्धतीने केला, मग काम सांगणारा मालक श्रेष्ठ की काम करणारा सेवक श्रेष्ठ? तुम्ही सांगा. एखादी बाई सुगरण आहे, एखादी बाई सुगरण आहे, पण तिला कामच नाही आहे. त्या बाईला एखाद्या श्रीमंताची घरामध्ये काम मिळालं. सांगितलं, बाई तुला स्वयंपाक येतं, चांगलाच ऐकून आहे, आज माझ्या घरी पाहुणे येणार आहेत, तर चांगलं रुचकर स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक कर. त्याच्या बदल्यात तुला मी एवढे पैसे. अगोदर बाई कशी होती? सुगरण. सुगरणीच्या बाईला श्रीमंताची काम दिली, मग सुगरणीने तो स्वयंपाक चांगला केला आणि ते स्वयंपाक करून जर पाहुणे खुश झाले, तर पाहुण्यांना स्वयंपाक केलेल्या त्या बाईचं कौतुक, का ज्या घरामध्ये पाहुणे येऊन खातात त्या घराचं कौतुक. खरं सांगा, तुम्ही कुणाचं कौतुक करावं? सुगरणी बाईचं स्वयंपाक जर तुम्ही कौतुक केला तर मालकाचा करत नाही. ती बाई काय म्हणा, हो मी स्वयंपाक, मला अगोदर मला स्वयंपाक येत होतं, परंतु मालकीन बाईंनी मला बोलावून माझ्यातलं ओळख, मी स्वयंपाक करायची विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला म्हणून मी केले. त्यांनी सांगितलं म्हणून केलं ना, नाही तर आमचं काय कर्तृत्व. मग इथं मला काय म्हणायचं आहे, तुकोबरायांनी हा जो अभंग आहे ते अभंग जर नामदेव आहे आणि स्वतः भगवान पंढरीनाथ सांगितले म्हणून जर केले असेल, त्यांच्या अभंगातून जर तुम्ही तरुण जात असाल तर त्या अभंग लिहिणारे तुकोबरायांचं म्हणणं आहे की भगवान पांडुरंगाचं म्हणणं आहे. निमित्त मात्र त्या ह्याच्यामध्ये विचार असं करायचा आहे, तुके करी देवा ऐकावे हे वचन. वचन एवढा बोलतात तुकोबा सांगता की देवा हे वचन तुमचेच आहे, तुम्हीच मला सांगितलंय म्हणून हे सगळं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये माझं काही नाही. आणि माझं ऐकून जर माझ्या अभंग गाऊन जर तुम्ही माझं गुणगान करत असाल तर नाही. माझ्या अभंग ऐकून जर तुम्ही मला जर कर्तृत्वपणा देत असाल तर नाही. हे अभंग करून घेणार कोण आहे? पांडुरंग परमात्माच आहे. म्हणजे प्रत्यक्ष जो परमात्मा आहे तो परमात्मा तुम्हाला निमित्त करून तुमच्याकडनं भक्ती करून घेतो. मग चिंतन काय करायचं? चिंतन काय आहे? चिंतन एवढंच आहे की तो लिहिणारे तुकोबराय जरी असले, तुकोबराय म्हणून वचून गेलेला परमात्मा आहे. म्हणून निमित्त मात्र त्या मग तुकोबराय स्वतः शरण जातात का?
देवानीच वचन लिहावं आणि देवानीच ते वचन स्वतः पूर्ण करून घ्यावं. तुकोबाराय प्रत्यक्ष गुरुच्या पाठीमागे लागले का? प्रत्यक्ष परमात्मा स्वप्नामध्ये येऊन ठेवला कर, मस्तकी तो जाणार ठेवला. मस्तकी तो दान ठेवला कर. स्वप्नामध्ये येऊन तुकोबाराय अभंगाचं चिंतन करत असताना तुकोबाराय स्वतःचं द्वितीपर्यंत बोलतात का? माझा देवच माझा गुरु आहे. एकीकडे हा सिद्धांत सांगतात आणि एकीकडे वचने मागतात, मागणे मागतात. मागणं का मागतात की देवा हे वचन पूर्ती आमच्याकडे होत नाही, वचन मांडणारा तू आहे तर पूर्ण करून घेणारे ते करी देवा ऐकावे वचन. वचन म्हणजे काय? सिद्धांत. एखादा वचन देतो की नाही, मी तुला वचन देते, मी आता असंच वागणार. रघुकुल रीत सदा चली आहे. यही चली आहे, प्राण जाय पर वचन. हे वचन लिहिणारे कोण आहेत? देवच आहेत ना. पण हे वचनाची पूर्तता आमच्याकडे होता का? देवा ज्या अर्थी वचन तू देऊन ठेवतो, ज्या सिद्धांत तू देऊन ठेवतो, त्या अर्थी त्या सिद्धांताचा पूर्तता सुद्धा तूच करून घे. म्हणून वचन पहिला सांगतं देवा देवा हे तुझे वचन आहे, माझे नाही. तूच सांगितलेलं काम आहे म्हणून तुलाच, तुझ्या कामाने तुलाच मी शरण. बाबा मला शरण आलं मला माहित नाही, पण हे पूर्ण करून घे माझ्याकडनं. काय? समोर अभिमान तो बरं आहे. देवाच्या समोर गेलो, देवाला म्हणतात देवा माझी वचनाची पूर्तता करून घे. वचन मागावं का? नाही. वचन मागावं पण वचन पूर्ती करणार. शब्द द्यावा परंतु शब्द पालन करण्याचं सामर्थ्य असेल तर. हरिश्चंद्र राजाने दिलं नाही शब्द. संपूर्ण राज्य स्वप्नामध्ये मुलाला विकलं, बायकोला विकलं, स्वतःलाही विकलं. शब्द आपण दिलेला शब्द जर आपल्याला जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भरपूर कष्ट करावं लागतं. अनेक पुराणामध्ये दाखला आहे. मग तुकोबाराय देवाला म्हणतात देवा ऐकावे, ऐक ऐक म्हणतात. ते शब्द दिला का? ऐका. ऐका म्हणजे काय? मी तुम्हाला मागवत आहे की असं वचन आहे, ते वचन तुम्ही पूर्ण करा. हरिश्चंद्र राजाने दान देऊन टाकलं, देणार आहे असं बोललं का? मग तुकोबाराय मी वचनबद्ध होऊन मी करतोच परमात्मा शरण जाणारच. जेव्हा स्वतःहून तुकोबाराय कर्तव्याला स्वीकार करतात, मी आता भगवंताची वारी करणारच, तेव्हा मात्र भरपूर 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 कष्ट होत. परंतु देवा वचन तुमचंच आहे, तुमचं वचन तुम्ही म्हणून भरपूर अभंग आहेत. लेकुराचे गीत आहे माऊलीचे. तसं देवा माझ्या मनामधील जे काही मागणं आहे ते तुझ्याच वचनाला अनुसरण आहे. फक्त ते वचन तूच बोल. नाही तो खेळ करे देवा ऐकावे हे वचन. ऐका पूर्ण करा म्हणत का? ऐका. समोर अभिमान जाळे, माझं सर्व अभिमान जाणं मात्र जाणं. नाहीसा करणं वेगळं, नष्ट करणं वेगळं आणि जाणणं. एखाद्याचं गुराचं प्रतिष्ठा नाश करता येतं, हो की नाही? एखाद्या गुराचं नाव लौकिक नष्ट करता येतं, परंतु त्यांनी केली भक्ती नष्ट करता येते का?
अहंकार आणि अभिमान नष्ट करता येत नाही, अजिबात येत नाही. कर्तेपणा आणि मीपणा जोपर्यंत तुमच्याकडे जात नाही तोपर्यंत तुकोबाने मागणं नसतं का? जो माझे कर्म वाया गेले कटकट वाटत झाले तैसे तट नाही आले अनुभव. आता पुढे धीर काय देऊया. मग तुकोबरा सांगतं की देवा माझा सर्व अहंकार अभिमान समूळ नष्ट कर. कारण आम्ही जे काही भक्ती करतो, जे काही भजन करतो ते सर्व काही लोकांना दिसतं. ज्या ती लोकांना दिसतं त्या ती लोकांना जाणीव होते की तुकोबरा भजन करतात, तुकोबरा कीर्तन करतात, तुकोबरा देवाची पूजा करतात, तुकोबरायाची भक्ती जगाला दिसत. म्हणजे त्या ठिकाणी अहंकार येतात. आता भक्ती काय लपवता येतं का? भक्ती केलं म्हणजे भक्त, कीर्तन केलं की बुवा आला, यत्न केलं की प्रतिष्ठा झाली. साधन नामच, साधना जरी केलं, नामस्मरण जरी केलं ते लोक तुमचं एकशे आठ रोज करतात. खूप म्हणजे माळ जप करणारे तुम्ही तरी नाव लोक. तुम्ही कुठलंही कर्म केलं लौकिक परलौकिक तरी लोकांना दिसतं. लोकांचं जाऊ द्या, जगाला दिसतं. मग ते दिसण्यावरनं तुमचा अहंकार, तुमचा अभिमान वाढतो. लोक तुमच्या पाठीमागे थोडं जरी काहीतरी बोलले, चांगलं किंवा वाईट, चांगलं बोलले की अहंकार वाढतो, अभिमान वाढतो. वाईट बोलले की चूक होते. चांगलं बोलले की सुख वाटतं, वाईट बोलले की सुख वाटतं. म्हणून या सुख दुःखाच्या बंधनातच नको. अभिमान आणि अहंकार निघून गेला की मला काही म्हणून अभिमान जाळून टाक म्हणले. म्हणजे काय? शून्य. माझी भक्ती काही नको, तुझं नामस्मरण मी घेत आहे तेही नको. मग तुकोबराय भंडारा डोंगरावर जायचे, मग तुकोबराय बामचून डोंगरावर एकांत यासाठी वनाम साचो सांडून या घरा. तुकोबरायच्या गावामध्ये कीर्तन टोळा गेले की लोक येऊन बसायचे आणि लोकांना तत्वज्ञान कळायचं. तत्वज्ञान कळलं की लोकांना काय खरं काय खोटं कळलं. म्हणून मुंबई सारख्या बुवा तुकोबरायांवर राग करायचा. सामान्य मनुष्य आहे, वेदाचा अर्थ आपल्या अभंगातून प्रकट होतो. वेदाचा तो अर्थ आता तुकोबरायांना ते वेदामध्ये हे तुझे का माहित आहे का? आम्हाला का वेद माहित आहे का? भूक लागल्यानंतर बाळ जसं आईचं दूध पितो आणि तृप्त होऊन जातं, तसं भगवंताचं नाव घेतल्यानंतर समाधान मिळतं आणि त्या समाधानामध्ये आम्हाला सुख मिळतं. त्या सुखामध्ये आमचा जीवनाचा संपूर्ण जीवनाचा झाला बोलावा अंतरी असा अनुभव आम्हाला येत राहतो. त्या अनुभवाला जर तुम्ही तुमचं कर्तव्य समजू लागत आम्ही काय मग माझी बुवा सारखे, रामेश्वर भट्टासारखे. म्हणजे समाज कसा आहे, समाजाला तुमचं कर्तृत्व मान्य होत नाही, समाजाला तुमचं प्रतिष्ठा मान्य होत नाही. मग प्रतिष्ठा आणि कर्तृत्व घालवायचं असेल तर अभिमान आणि अहंकार घालवला तेव्हा मला या समाजात जगता येतं. म्हणून समाजात जगता यावं म्हणून तुकोबराय अभंगाच्या पहिला चला देवाकडे मागणार. हे तुके करी देवा ऐकावे वचन, तुके करी देवा ऐकावे वचन, तुके करी देवा
ऐके करी देवा ऐकावे वचन इतके करी देवा ऐकावे वचन इतके करी देवा ऐकावे वचन करी देवा ऐकावे पुराणामध्ये भरपूर टाकलाय. हिरण्यकश्यपूचा मुलगा नारायण नारायण नाव घेतो तरी बाप मारला. अहंकार होता का? नाव घेत होता, पडला झाला होता का? अभिमान होता का? काय त्याला काय अभिमान, काय अहंकार, काहीच नाही. आईच्या गर्भामध्ये असताना ज्या भगवंताबद्दल ऐकलं, ज्या भगवंताबद्दल रस सेवन केलं, ज्या भगवंताबद्दल जो भाव आईचा ज्या प्रकट झाला, त्या भावाची अनुभूती वडिलांनी आईच्या गर्भामध्ये असताना घेतला. मग त्याचं नाव येणारच किंवा मग नाव घेण्यामध्ये अहंकार आहे का? तुम्हाला भले अहंकार नसू द्या, तुम्हाला भले अभिमान नसू द्या, तरी जग म्हणून हिरण्यकश्यपूसारखे लोक या जगामध्ये आहेत. ते लोकांपासून संरक्षण होण्यासाठी मग समूहाभिमान जाळे माझा तुकोबरायांना का अहंकार होतं का? म्हणजे माझ्या वडिलांची निराशी घ्या देवा तुझी जनसेवा. निराशी म्हणजे काय? माझ्या वडिलांचं वतन होतं, माझ्या आई वडिलांनी जे काही केलंय, बाप म्हणजे जे केलंय तेच आम्ही करत आहोत. आम्हाला दुसरं काय करण्याचं साधन नाही. म्हणून समाजामध्ये जगायचं असेल, समाजामध्ये राहायचं असेल तर नम्रता, म्हणून अहंकार आणि अभिमान जर निघून गेला, आमचं कर्तेपणा निघून गेलं, आमचं नाव लौकिक जर निघून गेलं, तरी आम्ही या समाजामध्ये गपचूप भक्ती करू शकतो. म्हणून भक्ती करण्यासाठी जे काही अंगण लागतं, पहिलं अंगण म्हणजे पहिली पाहिजे असेल तर अभिमान व्हायचा. म्हणून मागणं समूहाभिमान. आता अभिमान निघून गेलं, अहंकार निघून गेलं, मग सर्वत्र समदृष्टी दिसते. मंबाजी बुवांनी काय कमी त्रास दिलं का तुकोबारांनी? तुकोबाराच्या जीवनामध्ये आलेले सगळे पात्र बदल झाले, पण मंबाजी मात्र शेवट पण बदल झालेला. कीर्तनात येऊन सुद्धा टाळ वाजून सुद्धा त्यांच्यामध्ये बदल
तरी अंबाजीमध्ये बदल होत नाही हे पाहून सुद्धा तुकोबारायांच्या दृष्टीमध्ये काय बदल? अंबाजींना सुद्धा तुकोबाराय नमस्कार करतो. काकांनी सोडून काढलं तरी सुद्धा पाया पडायला गेले. का सर्वत्र समदृष्टी देखे फक्त कोणाला सुद्धा अहंकार नव्हता, अभिमान नव्हतं, तो दृष्टी कशी होती सगळीकडे. हिरण्यकशिपू जेव्हा विचारला अरे कुठं आहे देव, तो कुठं नाही, अत्र तत्र सर्वत्र सर्वकडे आमचा नारायण व्यापून. या आहे का आहे असं कुठलं स्थान नाही की त्यामध्ये माझा स्वामी नाही, असं कुठलं जीव नाही की त्यामध्ये माझा नारायण. असं म्हणल्याबरोबर लगेच कामातून भगवान प्रगट व्हावे. सर्वत्र समदृष्टी तुकोबारायांच्या अनेक आलमामध्ये आपल्याला बघायला मिळतं बघा. वैष्णवान पंढरीच्या लोका नाही पाया पडेल एकमेका. तुकोबारायांचा दृष्टिकोन तुकोबारायांचं जे काही दृष्टी आहे ते समान नाही. नाथबाबांचं बी दृष्टी समान. तर तुम्ही अवघे मागावं लागलं कारण आपल्यासारख्या जीवाची दृष्टी समान होत. डोळ्यातून बघणार बर का चित्र विचित्र चल अचल जे चित्र आहे त्या चित्रांचा परिणाम डोळ्याच्या माध्यमातून तुमच्या मनावर होतो, तुमच्या बुद्धीवर होतो. इतपर्यंत आपले काय आहे वैज्ञानिक, इतपर आपले काय आहे मर्यादा. परंतु जे चित्र तुमच्या डोळ्याला दिसतं त्या चित्राचा परिणाम तुमच्या बुद्धीवर चांगलं वाईट याचा मात्र कोणाचा अर्थ आहे. दृष्टांत देतो ऐकावे हे गोष्टी. तुका म्हणता इतके करे देवा ऐकावे हे गोष्टी. गोष्टी म्हणजे काय अगोदर घडलेलं आहे. ज्यांच्या दृष्टीमध्ये भेद आला, ज्यांची दृष्टी समान नाही त्यांनी भोग भोगलाय त्याचा दाखला मी तुम्हाला देतो. रोहिदास महाराज, संत रोहिदास महाराज तुम्हाला सर्वांना माहिती आहे. संत रोहिदास महाराज भगवंताची सेवा करता 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 शेवटी त्यांची दृष्टी कुठे गेलं, कुठे गेली? चपलाकडे गेलं की नाही? आता लगेच तुम्ही बोलणार शकता इथंच आहे. म्हणून त्यांना पुढचा जन्म कुठे मिळाला? दृष्टी समान थोडं दृष्टी. हे झालं वाईट. वाईट म्हणजे वैष्णवांच्याच कुळामध्ये जन्म मिळाला. आपण मिळाला ना, आपण जन्म मरणाच्या पलीकडे पाहतो. आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. भगवंताचं स्वरूप वावरण्याचा आपण काय करतो, आपली इच्छा असते. ह्या ठिकाणी दृष्टी अजून एक ज्याची दृष्टी सम नाही अजामेळासारखा. इतके करी केव्हा ऐकावे गोष्टी, ऐकावे गोष्टी अजामेळाने त्यासारखा चांगला ब्राह्मण, त्याच्यासारखा कोण पंडित नव्हता, त्याच्यासारखा श्रेष्ठ कोणी नव्हता. मग काय एखादी स्त्री विवस्त्र होऊन स्नान करताना पाहिलं आणि सगळं ज्ञान दृष्टी केली. दृष्टी समान आहे का? अजामेळासारखे महात्मे एखाद्या व्यवस्थित स्त्रीला पाहिल्यानंतर सर्व ज्ञान विसरावं आणि भोगाच्या पाठीमागे लागावं. अंतकाळी शेवटी त्याला नाव आलं ते प्रारब्ध म्हणा किंवा त्यांनी केलं कर्माचं फळ म्हणा. तिकडे आपल्याला जायचं नाही. पण एका दृष्टी भेदाने आपलं परमात्मा पुढारी करायसारखं दृष्टीभेद. कुठल्या ऋषीमध्ये आश्रमामध्ये गेला का मंडळी काय आश्रमामध्ये गेल्यानंतर 3 स्त्रिया आतमध्ये गेल्या आणि स्वच्छ पाण्यात शुभ्र होऊन स्त्रिया बाहेर आल्या. आणि फक्त काय एवढं तुम्ही मलिन अवस्थेमध्ये आतमध्ये गेला होता आणि स्वच्छ होऊन बाहेर आला काय गंगा 3 नद्या आपल्या. ते मला अहो हे तुमचेच पाप आहे, तुम्ही केलं पाप. आता मी जाऊन आलो गंगेला सांगितलं
त्या पाहिलं त्यांना पाहिल्यानंतर त्या दृष्टी बदलली. मग त्या आई वडिलांच्या सेवेवर देवाचं उभा करण्याचं सामर्थ्य सर्वत्र समदृष्टी घेतली. समाजदृष्टी अजून किती दाखला ऐकावे हे गोष्ट. आणखी कुणाच्या दृष्टीने पाहावं भरपूर दाखले. आता आमची बुद्धी तेवढं नाही दाखलं नाही, पण गुरुंच्या कृपाशीर्वाद जेवढं लक्षात येईल तेवढं. मग ज्याची दृष्टी समान आहे तर देव दिसणारच नाही, देवाची प्रचिती येणार नाही, देवाच्या प्रेमाची प्रचिती नामदेव आहे. जेव्हा संत सभेमध्ये कच्ची मडकी म्हणून ठरले आणि देवाच्या जवळ जाऊन रडू लागले. देवाला रडला. देव म्हणतो ठीक आहे, पाहुण्या नागराजला जा. तिथं बाबा विसर्वाक्य त्याने पाहिलं काय, एक वयोवृद्ध पुरुष शिवलिंगाच्या मस्तकावर पाय घेऊन फिरलाय. दृष्टी भेट. अहो देव प्रत्येक देवाला खाऊ घालण्याचे नामदेव आहे, हो की नाही? देवासोबत गप्पा मारणारे नामदेव आहे, देवासोबत रडणारे असणारे नामदेव आहे. आणि तिकडे गेल्यानंतर गुरुंना पाहिलं. गुरु नाही बघितलं. एखादा वयोवृद्ध पुरुष शिवलिंगावर दृष्टी समान आहे का? भगवंत दिसला, पण भगवंतावर पाय ठेवणाऱ्या त्या साधकाचं सामर्थ्य दिसलं. हे समान दृष्टी आहे का? भेद दिसतो त्याला. जीवामध्ये शिवामध्ये भेद करणारा पुरुष हे अज्ञानी असतो. त्याला गुरुची गरज असणारच. ते आपल्या ठिकाणी सिद्ध होते. मग नंतर त्या ठिकाणी गेले. अहो का हो, एवढे मोठे तुम्ही पुरुष आहात, संसाराची जाणीव आहे तुम्हाला, देवावर पाय ठेवून झोपू नये एवढंच तर कळत नाही का? ते आजोबा म्हणतात, अरे बा माझ्याकडे जाणीव होती परंतु शक्ती नाही. या संसारामध्ये आपलं मी काही नाही, फक्त माझा पाय मला उचलता येईल तेवढं उचलून पालनात ठेव. नामदेव पाय उचलून लगेच शिवलिंग करायचं, लगेच दृष्टी होत. हा दुसरं शिवलिंग प्रगटणं सामान्य आहे का? सामान्य. देवळातल्या शिवलिंगाला आपण नमस्कार करू शकतो कारण ते उपस्थित आहे. परंतु एखाद्या ठिकाणी पुन्हा शिवलिंग उपस्थित होणे, निर्माण होणे, त्याला निर्माण होताना पाहणं म्हणजे मनामध्ये विचारांचा वापर, शंका कुशंका असं होऊ शकतं. काय चमत्कार आपण त्याला काय चमत्कारच म्हणतो. आपण त्याला चमत्कार लगेच आलो उचलले. आपण तिकडे शिवलिंग अनेक शिवलिंग बाबा तुम्ही सामान्य नाही या म्हणून नमस्कार केला. तेव्हा सांगितलं अरे बाबा मी सुद्धा तुझ्यासारखाच होतो. एका महान संतांचं उष्टप खायला मिळालं म्हणून मला पुण्याचं मान उष्टप. नामदेश्वर महाराज, मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ मांडे खात असताना खिडकीतून वाकून बघणार हा विसोबा. ते प्रसाद मिळते की नाही म्हणून ताटी उघडून जबरदस्ती जाऊन ते उलवायचा प्रयत्न करणार. सरकले खेचला म्हणून हिणावून देणारी आमची मुक्ताबाई. असं ज्यांना संतांनी हिणावलं, ज्यांनी भगवंतासोबत बोललं त्यांना विकृत होऊन गुरु आणि शिष्याचं नातं निर्माण आहे की नाही? समदृष्टी म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तुमची दृष्टी कसं व्हायला पाहिजे? समान. नामदेवांची दृष्टी विसोबांना की ओळखता नाही आली म्हणजे दृष्टी समान. विसोबा केंद्रामध्ये असणाऱ्या परमात्म्याची जाणीव त्यांना पाहिजे नाही म्हणजे दृष्टी समान. सर्वत्र समदृष्टी तुझं देखे किंवा देखे. देवा मी अनेक दाखले पाहिले पुराणामध्ये. ज्ञानेश्वर दृष्टी निवृत्तीनाथ, सोपान काका सर्वजण जेव्हा द्रोणागिरी पर्वताचे परिक्रमा करून लागले, अचानक वाघ आला आणि वाघामध्ये सर्व इकडे तिकडे गेले
आणि निवृत्तीनाथ जेव्हा एका गुफामध्ये गेल्यानंतर त्यांना अलग निरंजन म्हणून आवाज ऐकू आला आणि पाहिलं त्यांना गणिनाथ महाराज. त्यांना ओळखता नमस्कार केला. आपण कोण आहात विचारावं लागलं. विचारनंतर जेव्हा त्याच्या मस्तकावर ठेवलं सर्वत्र समदृष्टी देती. अनेक हे गोष्टी लक्षात ठेवा. हे घडलेल्या आहेत. या घडलेल्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून सर्वत्र समदृष्टी देती. तेव्हा पुण्याला ज्या घडलेल्या दाखला मी घेऊन ते पाहून किंवा ते ऐकून मी तुला मागणं मागतो की सर्वत्र समदृष्टी याला कदाचित जेव्हा तू कुत्र्याच्या रूपामध्ये आल्यानंतर तुला नामदेव आहे तसं रोटी दिलं तर पळले तसं माझी अवस्था होऊ नये नामदेव सारखी. याला कदाचित नामदेश्वर महाराज जेव्हा संत सभेमध्ये उपस्थित झाल्यानंतर लोकांनी विचारलं मग तुझं नाव काय तेव्हा चमत्कार होऊ नये दुसरा की रेजा मुखी वेद मोजविला. ज्ञानेश्वर आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याला चमत्कार पाहून नमस्कार करणारे आपण लोक आहोत. त्यांना ओळखता येत. आता या वारीमध्ये चालताना आपली दृष्टी समान नाही बरं का. चालताना तुला कोपरा लागला की काय हो कळत नाही का. हो किती सर्वत्र समदृष्टी. तेव्हा हे जगामध्ये राहायचं असेल तर अभिमान नाही कर. नुसता अभिमान नाही अहंकार नाही. तेव्हा दृष्टीने काय सर्वांच्या हृदयामध्ये असणारा जे जे बेटे भूत बेटे माने जे भगवंत असं दृष्टी मला होऊ दे असं मागणं खूप आहे अभंगाच्या चित्राच्या. कारण हेच भक्ती आहे. आणखी दुसरा भक्ती मग कुठं आहे जेव्हा जेव्हा समदृष्टी जेव्हा तुला बघण्याची मिळू दे असं मागणं मागितल्याबरोबर गप राहायला पाहिजे नाही का. अजून एक मागणं मागतात. काय मागणं मागतात त्या अभंगाच्या चित्रात.
पाढवे म्हणल्यापेक्षा मूळ अभंगामध्ये जो पाठ आहे अभंगाचा त्याच्यामध्ये आणि आपण जो रोजच्या पदामध्ये जो म्हणतो त्याच्यामध्ये तेव्हा थोडा पाठ मूळ मालिकेमध्ये देखील तुझं आहे त्याच्यामुळे तुझे पाढवे असला तरी मन देत नाही. सार एकच नाही. सार 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 शोभा नाम तुझे इनके करी देवा विनवितो तुझ संत धर्म भज वंदे. भगवंताकडे देवाने भगवंताकडे तुकोबाने मागितलेलं आहे अहंकार घालवण्याचा समान दृष्टी बघण्याचा. आता दृष्टी समान झाली तर काय जे जे वेळचे भूत ते ते मागितले भगवंत सर्वांकडे भगवंत दिसू लागले. आता सगळीकडे भगवंत दिसू लागले. अवस्था कशी होती? तिकडे पाय तिकडे पूजा अशी अवस्था झालेली आहे बरं का. कुणाचे डोळे गोपिकांची सकाळ सकाळ दिवाळीच्या सणाला भगवंताला ओवाळायला गेल्यानंतर जिकडं पाहावं तिकडं देव दिसू लागले. तिकडे पाहावे तिकडे अशी अवस्था होती. अशी अवस्था झाल्यानंतर भान राहतं का? तुम्ही स्थिरावत का? देहभान विसरतात. विधेय अवस्था आणि विधेय अवस्था म्हणजे तुम्ही गेला की लोक तुम्हाला दगड मारतात. हो का नाही? लोक काय म्हणतात? वेडा म्हणतात. बघा एखादा मुलाला नसतो रात्रभर करून आणला हे येड लागले त्याला तुम्ही म्हणा 9 वाजता सोडून नाही की हे वेळ आहे ते मुला भूकपीठ लागते का नाही दुसरं काम वेळ लागू नये. मग देवाला पाहावं बरं का अनुभव घ्यावा. परंतु देव पाहिल्यानंतर काय अवस्था होती ते अवस्था परंतु आवडण्यासाठी आणि पाहिलेला देव दर्शन करण्यासाठी म्हणून आता ऐकावे म्हणते ऐकावे हे वचन तेव्हा हे ऐक. ऐकावे गोष्टी तेव्हा हे गोष्टी ऐक. आता काय म्हणतात विनवितो तू कोणाला कसं बोलतो? आता ऐक ऐक आणि आता करून घे. ऐक पूर्वी चालू होतं तसं आता करून घे. पण आता म्हणतात आता वेळ आली करायची. आता वेळ सावकाराकडे पैसे मागतो नाही आपण 2 महिने तगादा लावतो. सावकार द्या की सावकार द्या की. सावकार म्हणतो कशाला? आता नाही पकड थोडं सिद्ध कर. सावकार असं आहे बघा असं तगादा लावल्यानंतर फरक पडलं की तेव्हा तो जेव्हा पैसे घ्यायची वेळ येते ना तेव्हा म्हणतो सावकार याच्यासाठी मुलीचं लग्न 2 महिने असताना बाप प्रयत्न करतो पैसे मिळवण्याचा जमा करण्याचा. आणि एक वेळ अशी येते की पैसे बघा महाराज हे पैसे माझ्या मुलीच्या लग्नाला मी तिथं वापरतो. आता या पैशातून मुलीचं लग्न करायचं आहे. लग्न करण्यासाठी मागावं लागतं का करावं लागतं? करावं लागतं ना. तसं पुराणामध्ये वचनामध्ये जे पूर्तता सांगितलेली आहे ज्या पूर्ततेचे वर्णन आले आहे ते पूर्तता आता आचरणामध्ये आणण्याची वेळ. आता तुमच्या ज्यामध्ये पांडुरंग मला दिसू लागलेला आहे. आता त्या पांडुरंगात दिसू लागला बघून तुम्हाला मानायचं का नाही? त्या पांडुरंगाची पूजा करावं लागतं नाही. नामदेवाच्या हातातून भगवंत दूध पिल्यानंतर नामदेवाला देवा सोडले का? त्या ठिकाणी आपण आपला असतो. यदा कदाचित तुमचं पुण्य चांगलं की देव तुमच्या हातातून दूध पिला आणि देव गप्प झाला तुम्ही गप्प. तुम्ही
देवासोबत बोलणं, रोज देवासोबत राहणं, रोजचं देवासोबत. तसं देव सर्व दृष्टी दिसू लागलेला आहे. दिसणाऱ्या देवाला करायचं काय? प्रश्न काय आहे? दिसणाऱ्या देवाचं करायचं काय? नमस्कार किती वेळा नमस्कार करणार? किती वेळा? तुम्हाला जर सकाळी उठला देव दर्शन दिला, जेवताना परत देवाला नमस्कार, आता केसाला देवाला नमस्कार, किती वेळा नमस्कार करणार? किती वेळा? आपल्याला कंटाळा येतो देवा नमस्कार करण्यासाठी. मग कळलेला देव, दिसणारा देव जतन करण्यासाठी, सांभाळण्यासाठी तुकोबाराय देवाला विनंती करतात. काय? तुके करी देवा जीवितो तुझ काय संत चरण रज. त्या देवाला दिसणं एक क्षणात एक निमित्त आहे, परंतु निमित्तार्थ दिसणारा देव जर ज्यांनी जतन केले ते कोण आहे? संत कोण आहे? संतांना तुम्ही कधी विचारा की मला देव पाहायचा आहे, संत कुठेच तुम्हाला देवाचं दर्शन नाव घेतोय उभा आणि आघात कुणाच्या? संतांच्या. देव कोणाच्या पाठीमागे राहतो? संतांच्या. तुमच्या आमच्या भक्त प्रल्हादाने नारायण 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 नाव जप केला आणि नाव जप केल्याचा अनुभव आला की देव सर्वच आहे. जेव्हा आलेला अनुभव जर प्रवेश करायची वेळ आली तेव्हा मात्र हिरण्यकश्यपूला प्रकट करून दाखवलं. मग हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी देव अवताराला आले ते उद्या आले अगोदर भक्तांनी देवाला प्रकट केल्यानंतर देवाचं अस्तित्व आपण मान्य करतो, नवीन नवीन त्याची पूजा करतो, परंतु त्या देवाला जतन करण्याची कामात आपल्याकडे. मग ज्यांनी जतन केलेलं आहे आपल्याला आपले पैसे सामावून ठेवता येतात. खरं खरं सांगा, पैसे सामावून ठेवतात. आपल्याला आपलं शरीर सामावून ठेवता येतं का? आपल्याला काहीच सामावून ठेवता येत नाही. मग दिसणारा देव कसं सामावून ठेवता? मग देव दिसणं सोपं आहे, पण दिसणारा देवाला सांभाळून ठेवण्याकरिता त्यांनी देवाला सांभाळ त्याची सेवा मागतात. संत चरण जेव्हा ज्याला जेव्हा तो दिसलेला आहे त्याने तुला नाथ माझा कळाला का देव आपल्या घरी लागतो. जेव्हा एखादा महान वैष्णव आला संतांना विचारलं, महाराज पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी नाचतो, देव तुमच्याकडे असं फक्त माझ्याकडे नाचता म्हणता घेता आहे. कोण आहे तो वैष्णव? म्हणतो महाराज तुमच्याकडे आहे बघा. नाथ बाबा सगळ्यांना बोलवतो, शेवटी कोण आहे? शेवटी पेशंट नाथ देऊ नाथ अरे बाप देव माझ्या घरी उठला. संतांकडे एवढं सेवा आहे म्हणून संतांची सेवा. संतांची देवाला म्हणून संतांची सेवा नव्हे, त्यांच्या सोबत राहून करावी समागमे दरावी आवडे
सीता माता काय म्हणली, मला या वानरांना जीव घालायचा आहे. काय म्हणली, मला या वानरांना जीव घालून काहीतरी द्यायचं आहे. तर आम्हाला माहित आहे हे काय वानर आहे जेवण. सीता माता म्हणते, रामा एवढं मोठं वनवास आपण भोगलो, त्या वनवासामध्ये दिवस नाही रात नाही सगळे वानर तुमची सेवा केली, जीवाची आटापिटा करून तुमची सेवा केली. एक तर वानर समुद्र ओलांडून आकाशामध्ये उड्डाण करून आकडे आला, ओळख नाही पळत नाही, एका आंघोळीच्या दबाव मला तुमची ओळख पटवली. या वानरांचं एवढं वर्णन करावं तेवढं, मला या वानराला जीव घालायचा. राम म्हणतो, असं तिथे या वानरांना सोपं नाही. हे वानर म्हणजे सामान्य नाही बरं का, जमीन तत्वी योग्य आहे. अनेक जन्मोजन्मी भक्ती करून माझ्या सोबत आलेला आहे. नवे नवे मला यांच्या सोबत घ्यायची वाट नाही. असं पुढे ते म्हणतात, रामासोबत वानर नाही, वानरांसोबत घेऊन आले. रामायण आपण वाचलं किंवा रामायण ऐकलं, देव स्वतःहून वानरांजवळ गेला. वानर स्वतः देवाजवळ आले. सुग्रीवाची भेट कशी झाली, देव स्वतः वनवासाला गेल्यानंतर सुग्रीवाची भेट झाली ना. का सुग्रीव आला आहे त्यामध्ये मी तुमच्यासोबत आलो. वानरांचं मत मागणे भाई असं चालत नाही. त्यांना नाही म्हटलं मी त्यांना खाऊ घालणार. आता ते काय आपलं प्याला नाही येते, या एकमेका घालून मुठी मागून असं नाही. रामायणामध्ये काला घडलं नाही तर का, तरी आमच्या सीता मातेने प्रयत्न केला खाऊ घालायचं. पण त्याच्यानंतर खाऊ घातल्यानंतर वाल्मी उच्चीच्या आश्रमामध्ये जाऊन रामाने त्याग केल्यानंतर तेव्हा त्या संतांची सेवा करणे असे आमचं. मग तिथे माझं चांगलं स्वयंपाक केलं, खूप छान स्वयंपाक केलं आणि सगळ्यांना पहिल्यांदा केळीचं पान वाटलं. त्या काळामध्ये केळीचं पान होते, शेवटी माकड ते केळीचे पान वाटले आणि एक 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 वानर तर त्या केळीचं पान बघितल्यानंतर त्याला रोज खायचं काय सवय आहे, वाळलेलं पान. रोज पान लागलं, एक एक वानर केळीचं पान खाऊ लागलं. सीता माता म्हणते, अरे बाबा केळीचं पान नसतं खावा, अगोदर पंचपक्वान आले येणार आहे ते थोडं थांबा. तेव्हा वानर म्हटलं, अरे एवढ्या एवढ्या भीड महाराष्ट्र तुम्ही मारतो म्हणून ते वानर खरंच उडी मारला. बाकीचे वानर बघितले, अरे हिने उडी मारला, आम्ही कसं ही पण उडी मारतो. सगळे वानर कुणालाही तिथे माझ्या जेवण करता आलं संतांना जीव घालणं ते मात्र जमलं नाही. तुम्हाला बरोबर का, मग रामायण आला एवढं मध्ये संतांनी हृदयामध्ये भगवंताला सामावून केलं. त्याची परीक्षा तिथं मला घेतली. मारुतीरायांना नवरत्नाचा हार दिलं. मारुतीरायाचे हार घेतलं आणि उड्या म्हणून जवळ करतं आणि एक 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 मोठी सोडू लागले. काय त्याच्यामध्ये राम आहे का असे बोलून तिथं मात्र राग आलं. तिथं मात्र अरे काय राम नाही याचा मी स्वीकार करणार नाही. तुझ्यात तरी राम आहे का, तेव्हा प्रभूच्या दरबारामध्ये मारुतीरायाचे हृदय म्हणजे संतांनी भगवंताला हृदयामध्ये जतन केले. ज्या संतांनी भगवंता हृदयात जाण्यास प्रवृत्त केलेला आहे त्या संतांची सेवा, अशा संत महात्म्यांचं सेवा करण्यासाठी सुद्धा मात्र कुणी पात्र नाही. मग अशा संतांची सेवा जेव्हा मला करू दे, इतकं घडत नाही. भाऊ अवघड आहे संत व्यक्ती भली
तुझ्या पायाखालची धूळ जरी मिळाली तरी बस. संतांचं भेट देव मला लय अवघड माहित आहे. त्याच्या पायाची धूळ माझ्या मस्तकाला लावून दे एवढंच नाही. देवाबद्दल सांगतात आणि संतांबरोबर संतांची सेवा संतांची संगत मागितल्यानंतर मग देव कुठं जातो का? देव कुठं जातो? मग त्या देवाची आठवण सतत राहावं. त्या देवाचं विसर कोणता कामा नाही म्हणून तुकोबाला मागणं नव्हतं. तुकारामाने चुके तरी देवा ऐकावी मात काय संतांची सेवा होत नाही. पायाची माती जरी मिळाली तरी त्याची माती मस्तकाला लावल्यानंतर काय होतं? देवा मी असं ऐकलेलं आहे. मात म्हणजे काय? ऐकलं. ऐकावी मात. मात म्हणजे कुणाच्या मते, त्यांच्या मते, त्यांच्या अनुभवावरनं, त्यांच्या सांगण्यावरनं मात काय? संतांच्या चरणाची धूळ स्वतः पार्वती परमात्मा मस्तकाला लावली. मग असा पांडुरंग परमात्म्याची आठवण आपण दिवस राहते. त्याची दान देगा देवा तुझा का हृदय पंढरीनाथ दिवस आमच्या हृदयामध्ये देवा दिवस रात्र तुझ्या आठवण असतो. एवढंच मागणं मागतो म्हणून मागणं मागतो काही विचार नाही. आपण तुकोबर आहे मागणं मागून देवाला सांगतात देवा असं मला दे आणि करून घे. असं मागून 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 तर तुकोबाने काय म्हणतात? वरती या भावे सारी पंढरीनाथ तुका म्हणे तुझं. अशा प्रकारे जर देवा मी तुला मागणं मागितलो तर मला दुसरं कुठला भाव मनामध्ये निर्माण करायची आवश्यकता नाही. आपोआप ती सेवा म्हणून मला म्हणून म्हणतात एवढं मागितलं मागून तेव्हा म्हणतात मनावोनी चरण सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची
संतांची सेवा मिळत नाही म्हणून, आम्हाला संतांची संगती मिळत नाही म्हणून, किंवा आम्हाला संतांचे क्षणभर धूर्त मिळत नाही म्हणून, किंवा आमच्या हृदयामध्ये दिवस रात्र पांडुरंग लक्षात राहत नाही म्हणून, किंवा आमच्या मनामध्ये देवाबद्दल भावही नाही म्हणून, तरी देवा म्हणजे एवढंच कर तुझं सिद्धांत मान्य आहे म्हणून जे आहे ना एवढा आहे. हे चारी पायरा आम्हाला चढता येत नाही म्हणून एवढं कर एवढं कर एवढं कर असं कर एवढं एवढं म्हणून एवढं. शेवटी म्हणतात देवा आम्हाला एवढं एवढं करून आम्ही मागतो, त्या मागण्यामध्ये आमचा काय भाव आहे तुझ्याबद्दल आम्हाला माहित नाही, आमच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काय भाव आहे आम्हाला माहित नाही, परंतु कुठल्या तरी भावाने का होईना आम्हाला या संसार समुद्रामध्ये करून परत या खावे सारी पंढरी एका भावाने देव तुम्हाला चालतो, परंतु ते भाव आपल्याला माहीत नसेल. कुठल्या भावाने का होईना पंथिया पावे सारे पंढरीनाथ. देवा तू आम्हाला कुठल्या भावाने सांगतो हे तू करून घे, परंतु तुका म्हणे तू शरण अशा प्रकारे मित्रात आलेला आहे. हे शरणागती मध्ये कुठला भाव आहे मला माहित नाही, या शरणागती मध्ये सर्व नियम माहित नाही, हे शरणागती बरोबर आहे की नाही काही माहित नाही, पण जे काही आहे ते तुझं आहे, तू करून घे असं सर्व फार शिकवत आहे. सोपवतात शरणागत होतात आणि तुकोबाला तेव्हा आता होते आता तुकोबा देवाला शरण असो भाऊ वाजलेला आहे, जास्त बोलू शकत नाही, झालेली सेवा त्या परमात्म्याने अर्पण करतो, ते मग चार होईल. त्याच्यानंतर
भरतिया भावे तारे पंढरीनाथ, भरतिया भावे तारे पंढरीनाथ, तुकामय तुझ जन्मालो, तितके करे देवा ऐकावे होत,
बच्चा